हॅलो. हा सुनबाई, मी बोलून राहिलो. बाबा, इकडे सगळं ठीक आहे ना? हा, इकडे सगळं ठीक आहे. तू कशी आहे बाळा? मी बरी आहे. इकडे काही बरं वाटत नाही बेटा. हे सगळं व्हायला नको होतं. त्या ऐताडाचा फोन आला होता तुला? अजून नाही आला. काय करू या पोट्याचं काही समजून नाही राहिलं. लहान असताना तर मारवून मुरकुटून त्याला सुतासारखं सरळ केलं असता. बाबा, मी जाऊ द्या ना, तुम्ही शांत राहा. मला तर विचारानं झोप लागत नाही. आज आम्ही आहोत म्हणून अथर्व इथे आहे. तर काय केलं असतं तू आणि अथर्वने? गुरु लहान होता ना, तर त्याला बोट धरून रस्ता दाखवला, नीट चालायला शिकवला. वाटलं होतं पोरगा मोठा झाल्यावर आमचा आधार बनेल, पण परिस्थिती काही वेगळीच झाली. त्यानं बापाचं बोट सोडलं, आता कुठेतरी भरकटत चाललाय. तिकडे ते पोट्ट आणि इकडे अथर्व. अथर्व, त्याला काय झालं? बाबा, अथर्व बरं आहे ना? नाही, अथर्व ठीक आहे ग, पण सारखी आठवण काढतो तुझी, बाबाची. त्या गुरुला स्वतःच्या पोट्याबद्दल काही वाटत नाही हे बघून ना तळपायाच्या मस्तकच जाते माझ्या. अथर्व कुठे? बोल बेटा. अथर्व, आईशी बोल. हॅलो आई. हॅलो आई. अथर्व, कसा आहेस बेटा तू? आई, मला इथे नाही जायचंय, तुझ्याकडे जायचंय. मला आठवण येत आहे तुझी. तुझी पापवांची एक कलर मट्टी पण आहे गल्ला. हॅलो आई, लवकर ये ना. अथर्व, काळजी नको करू, मी येईन तुला घ्यायला. आई, बाप्पा कुछ वाईट आहे ग? आपल्याला खायला नाही आले का? अजून ते आनंदी खेळत आहे. आपल्याला ते खूप पॉइंट जमवायचे ना, अजून ते नाही जमून राहिले म्हणून. आई, मला कंटाळा आला, नाही गेलाय. तू ये लवकर. फक्त येईन मी तुला घ्यायला. आजोबा, आई लढते आहे. आलो. सुनबाई, काय करू रे अथर्व, काही समजून नाही राहिलं. जन्मदाता बाप म्हणून पोराला कसं जगावं हे शिकवण्यासाठी असमर्थ ठरलो मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.